आपलं स्वागत आहे प्रणालीज किचनमध्ये। आज आपण बनवतोय आळूची भाजी म्हणजे आळूचं फतफतं। तर त्यासाठी घेतलंय हे गावठी आळू आहे, ह्याच्या साली काढून घेतल्यात हे बघा, नाहीतर ह्या टोचत बसतात। पूर्ण दोर याची काढून घ्यायची आहे आणि पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत। तर चिरायचं आपल्याला कोकम, मीठ, शेंगदाणे, शेंगदाण्याच्या बदले आपण पावटा किंवा चणा सुद्धा घेऊ शकतो, लाल तिखट, हळद, लसूण फोडणीला आणि कढीपत्ता आणि ह्याच्यावर आपण फोडणी, हा नदीतला दगड आहे आपल्या गावचा, सो ह्याच्यावर फोडणी देतात। गावी त्याच प्रकारे करतात, तसं आज आपण इथे करणार आहोत। तर आळूची पानं अशी गुंडाळून घेतली आहे, ती बारीक चिरून घ्यायची आहे, कारण का ती व्यवस्थित शिजायला पाहिजेत म्हणून। तर आपला आळू चिरून झालाय, आता कुकरमध्ये टाकतोय आपण। आता आपल्याला हे दांडे आहेत आळूचे, ते कापून घ्यायचे, ते पण बारीक कापून घ्यायचे आपल्याला। आता हे दांडे कापलेले याच्यात टाकायचे आपल्याला। हे स्वच्छ धुवून याचे दोरबीर आपण काढून घेतले। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। आता आपण गॅसवर कुकर ठेवलाय आणि याच्या 7 ते 8 शिट्या करून घ्यायच्यात। चांगलं आळू शिजून घ्यायचं आणि आळूमुळे जरा हाताला खाज झाली, माझ्या चाव खाज झाली। आपला आळू शिजला, आता एका भांड्यात काढूया। आता याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ ॲड करतोय। आता रिटर्न आपण गॅस पेटवलाय आणि कढई पुन्हा एकदा ठेवली आहे, याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकले, सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। लास्टला फोडणी द्यायची आहे, मग त्याआधी आपण टाकायचं याच्यामध्ये आमसूळ म्हणजे कोकम। आळू करताना लसूण जास्त घ्यायची, त्यामुळे टेस्ट चांगली येते आणि लसूणही ठेचून घ्यायची, 10-15 पाकळ्या घ्यायच्या। तर ह्या दगडावर आपण लसणाची आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत, यामुळे तेऱ्याला खूप छान चव येते आणि ही पद्धत आमच्या गावी करतात, आजी बनवते माझी अशी। तर हा दगड व्यवस्थित तापला पाहिजे आणि लालसर झाला पाहिजे, म्हणजे ह्याच्यावर व्यवस्थित फोडणी देता येईल असं तापून घ्यायचं आहे। आता ही कढई आपल्याला उतरायची आहे आणि फोडणीची तयारी करून घ्यायची। आता या भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। आता आपल्याला हे सगळे लसूण कढीपत्ता याच्यात टाकायचं आहे, चांगलं तडतडून द्यायचं। आता आपली फोडणी रेडी झाली आहे, गॅस घालवतोय आपण। दगड चांगला तापलाय। असं ही फोडणी द्यायची आणि सगळे मिक्स करून घ्यायचे। तर आता आपला आळू रेडी झालाय। तर तुम्हाला आळूची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।